नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला कलाच्या मकर संक्रांतीचा सण पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अद्वैत, सरोज, रोहिणी सर्वजण खऱ्यांच्या घरी येणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचवेळी ही खूप मोठा गोंधळ होणार आहे। कारण आता सरोजला वाटू लागलेला आहे की अद्वैत हा तिच्या बाजूने नाहीये, तर तो फक्त आणि फक्त कलाचा विचार करत आहे। त्याच्या मनात कलाबद्दलच आहे। त्याच्या मनात अजिबात तो कसलाही विचार करत नाही, फक्त त्याला प्रत्येक वेळेस कलाच दिसत आहे। त्यामुळे सरोजच्या मनात जो राग असणार आहे तो राग सरोज बोलून दाखवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अद्वैत ऑफिसमधून निघालेला असतो, तेवढ्यात का अद्वैतच्या मोबाईलवरती मेसेजेस येत असतात। अद्वैत म्हणतो, कोण आहे, कोण मारायला लागलं एवढं मला मेसेजेस करताय। आणि जेव्हा तो पाहतो तर कलाने व्हॉइस नोट पाठवलेली असते आणि त्यामध्ये कला घाबरलेली असते। घरातल्या लाईट्स गेलेल्या आहेत, आता फॅन पण बंद होऊ लागलाय, कोणीतरी येतंय की काय, असं सगळं कला त्याच्यामध्ये बोलत असते। आणि अद्वैतला खूपच भीती वाटत असते की नक्की काय झालेलं आहे, खरे व्यवस्थित असेल ना, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो। आणि अद्वैत मात्र विचार करत असतो। आणि तेवढ्यातच अद्वैत आता कलाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतो। इकडे राहुल घरी आलेला असतो, सरोज दारातच असते, रोहिणी तिथं असते। आणि सरोज म्हणते, तू एकटाच आलास? तेव्हा राहुल म्हणतो, हो, मीटिंग संपली मग मी निघालो, मी माझ्या मित्रांकडे गेलो। अद्वैत कधीच निघालेला आहे, तो आला नाही आहे का अजून, असं तो विचारू लागतो। तेव्हा सरोज म्हणते, नाही, तो आलेला नाही आहे। तेव्हा रोहिणी आणि राहुल आता फक्त आगीत तेल ओतायचंच काम करत असतात, कारण त्यांना त्याच गोष्टी खूपच चांगल्या जमत असतात। आणि त्या पद्धतीनं ते बोलायला सुरुवात करतात। ते म्हणत असतात की अद्वैत यायला पाहिजे होता आतापर्यंत, असं कसं झालेलं आहे, अद्वैत पोहोचला नाही। हे सगळं त्यांचं नाटकी बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, आजकाल अद्वैतचं वागणं बदललेलं आहे, माहिती आहे ना तुला, तो कसा वागत असतो ते तुझ्या लक्षात येतंय ना, प्रत्येक वेळेस त्याचं काय चाललेलं असतं ते, असं ती बोलत असते। तेव्हा सरोज म्हणत असते, म्हणजे अद्वैत आला नाही आहे म्हणजे? तेव्हा राहुल म्हणतो की हो, कारण मी तर आलेलो आहे ना, आजची मीटिंग कॅन्सल झाली आणि मग मी मित्रांकडे गेलो, आता मी मित्रांकडे जाऊन मित्रांकडून मग आलेलो आहे, तरीही मी पोहोचलेलो आहे। आणि मग अद्वैत कसं काय आला नाही? बहुतेक तो कलाच्या घरी गेला असेल, कारण त्याच्या डोक्यात तेच चालू असतं फक्त, आणि तो तिचाच विचार करत असतो, असं अद्वैतच्या बाबतीत इकडे राहुल बोलत असतो। तेव्हा रोहिणी पण आता खत पाणी घालायचं काम करत असते, कारण त्या दोघांनी ठरवलेलंच असतं की काहीही झालं तरीही अद्वैतच्या बाबतीत सरोजच्या मनामध्ये तिथे राग निर्माण करायचा। इकडे संगीता आणि काजल बसलेले असतात। तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणतो की सगळं ठीक आहे ना, लाईट्स गेल्या होत्या का? संगीता म्हणते, नाही। मग फॅन बंद आहे का? तेव्हा संगीता म्हणते, नाही, चालू आहे फॅन। मग तुम्ही इथे? तेव्हा ती म्हणते, नाही, भाजीची तयारी करते मी। तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे? तेव्हा अद्वैत म्हणतो, खरं कुठं आहे? असं म्हणत अद्वैत कलाला शोधू लागतो। संगीता आणि काजल या दोघींनाही काहीच कळत नाही। काजल म्हणते, काय झालं दाजी, नक्की काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, तसं काही नाही, खरे कुठे आहे? अद्वैत खूपच घाईत असतो, तो खूप घाबरलेला असतो, त्यामुळं संगीताला कळत नाही आहे। संगीता आणि काजल दोघीही अद्वैतच्या मागे जाऊ लागतात। त्यांच्या लक्षात येत नाही आहे की नक्की काय इश्यू झालेला आहे आणि अद्वैतच्या बाबतीत काय झालेला आहे, हा प्रश्न त्यांना दोघींनाही पडलेला असतो। त्यांना कळत नाही आहे की काय झालं आहे नक्की, जावई बापू एवढे फास्ट का आलेले आहेत, नक्की काय घडलेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो। आणि मग त्या दोघीही पाहत असतात। तेव्हा मात्र अद्वैत तिथे येतो, कला जोरजोरात हसायला सुरुवात करते। अद्वैतच्या लक्षात येतं नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि अद्वैत मात्र भयानक असा चिडलेला असतो। अद्वैत म्हणत असतो, काय खरे तू? आणि कला जोरजोरात हसत असते, ते पाहून अद्वैतला राग आलेला असतो। अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय हे? तेव्हा कला हसत असते आणि कला म्हणत असते की कसं फसवलं तुला? तेव्हा अद्वैतला खूप राग येतो। अद्वैत म्हणतो, खरे तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस? मी किती फास्ट आलो तुला माहिती आहे का? माझ्या जीवाचाही मी विचार केला नाही आहे, एवढी फास्ट मी गाडी चालवलेली आहे। तेव्हा कला म्हणते की मला माहिती आहे, तू अद्वैत चांदेकर आहे, परफेक्शनिस्ट आहे, तू कधीही गाडीलाही काही होऊ देणार नाही आणि स्वतःलाही काही होऊ देणार नाही आहे, हे मला माहिती आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो, मी काही विचार केला नाही आहे, तू इथं प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून मी धावत आलेला आहे, कसलाही विचार केलेला नाही, एवढी फास्ट गाडी चालवलेली आहे, असं अद्वैत बोलत असतो। तेव्हा संगीता म्हणते, काय झालं आहे नक्की? तेव्हा कला सांगू लागते की मी मस्करी केली, कारण चांदेकर येतच नव्हता ना, म्हणून मी केलेलं आहे। अद्वैत मात्र भयानक चिडलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की तिला समजवा जरा, तिचं काय चाललंय ना ते बघा जरा, कारण खरे मुद्दाम करत आहे हे सगळं, असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो। अद्वैतला राग आलेला असतो आणि अद्वैतला कला मुद्दाम म्हणत असते की चांदेकर प्लीज समजून घे ना। तेव्हा संगीता म्हणते, काय चाललंय का तुझं कले, 2 फटके दिला आता तुला?
नाही, तुझं जरा जास्तच चाललेलं आहे, नखरे जरा जास्तच वाढत आहेत तुझे, नक्की का असं वागत असतेस तू? असं म्हणतच संगीता कलावरती ओरडायला सुरुवात करते. परंतु कला मात्र शांतपणे तिथं असते, कारण तिचं चुकलेलं असतं ही गोष्ट तिला चांगलीच माहिती असते. कला काहीच बोलत नाही. संगीता मात्र तिच्यावर ओरडतच राहत असते. आता अद्वैत रागाने निघून गेलेला असतो आणि कला म्हणते की चांदेकर थांब ना, चांदेकर थांब ना. परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की बाद झालं, खूप झालं तुझे नखरे, आत्तापर्यंत मी तुझे सगळे नखरे सहन केलेले आहेत, पण आता नाही, बासा. कारण तुझ्यामुळं माझ्यावर काय वेळ आलेली माहिती आहे का तुला? आणि कला अद्वैतच्या मागं आलेली असते. अद्वैतला आधी म्हणत असते हे तुझ्यामुळं झाले. अद्वैत म्हणतो टोन चेंज, तू सॉरी म्हणायला आलीस ना माझ्या मागे, मग सॉरी म्हणायचं, एवढं लक्षात ठेव, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. अद्वैत मात्र कलाला समजवत असतो आणि ओरडतही असतो आणि कलाला म्हणत असतो की नीट, प्रत्येक वेळेस तुझं हे असंच चाललेलं असतं आणि तू अशा पद्धतीनंच माझ्याशी वागत असते. तेव्हा कला म्हणते चांदेकर प्लीज सॉरी ना, मी किती कॉल मेसेजेस केले पण तू ऐकतच नव्हता ना, म्हणून मला हे सगळं करायला लागलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते, तेव्हा अद्वैत म्हणत असतो पण हे सगळं अशा पद्धतीनं करायची काय गरज होती? तेव्हा कला म्हणते की मला सांग, मी सकाळपासून तुला मेसेजेस केले, कॉल केले, तू रिप्लाय दिलाय का माझा? मग मी काय करायला हवं होतं ते सांग बरं मला, असं कला विचारत असते. तेव्हा अद्वैत शांतच राहतो. कला म्हणते की तू काय म्हणशील ना ते करायला मी तयार आहे. आता मी उठाबशा काढायला सुरुवात करते, जोपर्यंत तू थांब म्हणत नाही ना तोपर्यंत मी उठाबशा काढते. असं म्हणत कला उठाबशा काढायला सुरुवात करते. अद्वैत मात्र चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो आणि त्याचवेळी सरोज मात्र इकडे फोनवर फोन करत असते आणि सरोजचा फोन अद्वैतकडून उचलला जातो. अद्वैतच्या लक्षातही नसतं की कॉल आलेला आहे आणि तो रिसीव्ह झालेला आहे. अद्वैतच्या हातामध्ये मोबाईल असतो, त्यात कॉल रिसीव्ह झालेला असतो. कला मात्र अद्वैतच्या समोर उठाबशा काढत असते. कला 1 2 असं म्हणत असते, मध्येच काउंटिंग चुकवत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो चुकलेलं आहे तुझं, नाही तुला माहीत नसेल तर सांगतो मी, असं म्हणत अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर प्लीज, आता बघ ना किती झालेत, 20पर्यंत झालंय, तू ऐक ना माझं, मला माफ कर ना, तू जे म्हणशील ना ते करायला मी तयार आहे. असं म्हणत कला अद्वैतशी बोलत असते आणि इकडे मात्र आता फोन जो आहे तो उचलला गेलेला असतो आणि इकडे सगळं सरोजला ऐकायला येत असतं. सरोज म्हणत असते अद्वैत माझ्याशी बोल, काय चाललंय तुझं, तू काय करतोयस, तू कुठे आहेस? आणि कलाने अद्वैतचा हात पकडलेला असतो, त्याच्यामध्ये अद्वैतच्या हातातून मोबाईल खाली पडलेला असतो. ती गोष्टही त्याच्या लक्षात आलेली नसते. कला अद्वैतला थांब म्हणत असते, उठापशा काढत असते, कान पकडलेले असतात, त्याची माफी मागत असते आणि अद्वैत मात्र खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की बाद झालं खरे, आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळेस तुला समजून घेत आलेलो आहे आणि तू माझ्याशी अशा पद्धतीनं वागलेले आहे हे मला अजिबात आवडलेलं नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत रागातच तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुला समजून घेत आहे आणि तू माझ्या भावनांची जराही कदर करत नाही, तुला माझ्याबद्दल जराही काही वाटत नाही, तू प्रत्येक वेळेस माझ्याशी असंच वागत असते, असं म्हणत अद्वैत खूप चिडलेला असतो. अद्वैत रागानेच तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की बाद झालं आता, कारण प्रत्येक वेळेस मी तुला समजून घेणार नाही, असं अद्वैत बोलत असतो. आणि हे सगळं आता सरोजला ऐकायला येत असतं. सरोजला राग येत असतो. सरोज म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, म्हणजे काय घडतंय, कळतच नसतं तिला की आता कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत. कारण तिनं तर अद्वैतशी बोलत असते, अद्वैतने फोन उचललेला असतो, अद्वैतने तिला इग्नोर केलं असं तिला वाटत असतं. आणि तिथे आगीत तेल ओतायला उभे असतात ते म्हणजे राहुल आणि रोहिणी. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे आणि ते दोघं जण पाहतच राहतात. त्यांना असं म्हणायचं असतं की बघितलं ना सरोज वहिनी. सरोजला मात्र खूप राग आलेला असतो, तिची चिडचिड होत असते, तिला कळत नसतं की या मुलाचं करू काय. आणि अद्वैतच्या हातून मोबाईल आता खाली पडतो. कला म्हणत असते चांदेकर चल ना, चांदेकर चल, असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत कसलाच ऐकायला तयार नसतो, त्याला खूप राग आलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की तू खोटं कशाला सांगितलंस ना, तू अशी मस्करी करायची काय गरज होती, ही जीवघेणी मस्करी झाली, असं त्याचं म्हणणं असतं. कारण एवढा धावत मी एवढी फास्ट गाडी चालवत इथं आलेलो आहे, माझ्या जीवाचं काय झालं असतं तर. अद्वैत कसं आहे की तो स्वतःच्या जीवालाही तेवढंच जपतो आणि त्याचबरोबर कलाचीही तेवढीच काळजी घेतो. कला मात्र उठाबशा काढतच असते. 20 उठाबशा काढून झालेल्या असतात तरीही अद्वैत तिचं बोलणं ऐकत नसतो. अद्वैत तिला तिला तिच्यावरती भयानक रागवलेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही, कारण आज जे तू केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कला मात्र अक्षरशः अद्वैतच्या पायावर लोटांगण घ्यायचंच बाकी असतं, एवढं कला करत असते. परंतु
अद्वैतला ही गोष्ट आवडलेलीच नसते, त्याला रागच तेवढा येत असतो. त्यामुळं त्याच्या बाबतीत हे सगळं घडत असतं. आणि तेवढ्यातच कला पडायला लागलेली असते आणि अद्वैत तिला सावरतो आणि तिला मिठीत घेतो. आणि त्याच वेळी कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहू लागतात. अगदी प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. एकमेकांच्या नजरेमध्ये नजर घालून ते हरवून गेलेले असतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत ही कलाकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर कलाही अद्वैतकडे पाहत असते. कला तर अद्वैतच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झालेली असते. कलाला कळतही नसतं. कला मात्र विचार करत असते की हे सगळं काय होतंय. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर प्लीज चल ना. आणि आता पूर्णपणे अद्वैतची विकेट पडलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैत कलाकडे पाहू लागलेला असतो. कलाला खूप छान वाटत असतं. कला मात्र अद्वैतकडे मस्त अशी मजेत पाहत असते. अद्वैत ही मजा घेत असतो. ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर कलाला अद्वैतला म्हणते की चल ना चांदेकर प्लीज, चांदेकर चल ना, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ह्या सर्व गोष्टी जेव्हा करत आहे तेव्हा त्याच्या लक्षातही आलेलं नसतं की त्याच्या फोनवरती फोन आलेला आहे आणि त्याचबरोबर तो फोन आईचा आलेला आहे ही गोष्टही त्याच्या लक्षात आलेली नसते. आणि तो मात्र त्या फोनकडे पाहतही नाही. मोबाईल खाली पडलेला असतो. रोहिणी आता सरोजला बोलायला सुरुवात करते. सरोज वहिनी, अद्वैतचं जरा आती चाललेलं आहे. कसं आहे, अद्वैत घरी निघतोय म्हणाला होता. घरी म्हणजे जिथं त्याची बायको राहते ते घर झालं ना. आता तो खरेंच्या घरी गेल्या लक्षात आलं ना तुझ्या फोनला पण तो किंमत देत नाहीये, बघितलंस ना, असं म्हणत रोहिणी आगीत तेल ओतायचं काम करते. रोहिणी मात्र अक्षरशः तिकडे सरोजला रागावून सोडत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की सरोज मामी, तुला माहिती आहे का, आजकाल अद्वैतचं मीटिंगमध्येही लक्ष नसतं. आज तर जवळजवळ ऑफिसमध्ये 10 ते 12 वेळा त्याने फक्त आणि फक्त कलाचंच नाव घेतलेलं आहे. तो फक्त आणि फक्त कलाबद्दलच बोलत असतो. आजकाल मीटिंग पण मला अरेंज कराव्या लागतात असं राहुल बोलत असतो. राहुल हे सगळं मुद्दामहून करत आहे कारण त्याला सरोज आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडणं लावून द्यायची आहेत आणि ही सगळी नाटकं चाललेली असतात ती फक्त आणि फक्त रोहिणी आणि राहुलची. तेव्हा इकडे सरोज म्हणते की आता त्याला येऊ दे घरी, मी बघते काय करायचं आहे ते, आणि त्या खरेला पण बघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला आता कलाने आत आणलेलं असतं आणि त्याचबरोबर दिनकर संगीता तिथं असतात आणि संगीता म्हणत असते की जेवायला वाटते. मग अद्वैतला जेवायला बसवलं जातं. अद्वैतची खूप चिडचिड झालेली असते आणि संगीता म्हणत असते की असं नको करत जाऊ कले, तुला कळतंय का. तेव्हा कला पण माफी मागायला सुरुवात करते. अद्वैत म्हणतो की प्रत्येक वेळेस ही असंच करते बघा मिसेस खरे, तुम्ही ना तिला चांगलं रागवा. आणि त्याचबरोबर इकडे काजल सर्वजण तिथं असतात, पाहत असतात कलाच्या बाबतीत काय गोंधळ झालेला आहे, कला कशा पद्धतीनं वागत आहे हे सगळं पाहिलं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत तिथे म्हणत असतो की मिसेस खरे, तुम्ही तिला ना जरा बोलत जावा, ती प्रत्येक वेळेस असंच करत असते. माझा मोबाईल कुठे आहे असं अद्वैत बोलू लागतो. तेव्हा कलाला म्हणतो की तूच टाकला असणार आहे कुठंतरी. तेव्हा कला म्हणते मला नाही माहिती कुठे आहे. तेव्हा दिनकर म्हणतो की हा अद्वैतराव तुम्ही जेवा, मी बघतो तुमचा मोबाईल कुठे आहे. आणि तो दिनकर काजलला सांगतो की काजल जाऊन बघून ये बरं, बाहेर पडलाय का, काय झालंय का, कुठे आहे मोबाईल. मग काजल मोबाईल बघायला जाते. अद्वैत म्हणत असतो हे सगळं तुझ्यामुळं घडतंय, तूच या सगळ्याला जबाबदार आहे, तूच हे सगळं करत असते असं म्हणत अद्वैत ओरडायला सुरुवात करत असतो आणि तिच्यावरती रागवून बोलत असतो. त्याचबरोबर अद्वैतचा मोबाईल बाहेर गाडीच्या जवळ पडलेला असतो आणि तिथं काजल येते. काजलला तो मोबाईल दिसतो आणि काजल मग मोबाईल घेऊन आलेली असते. काजल जेव्हा मोबाईल घेऊन येते तेव्हा मात्र खरी मजा झालेली असते. ती म्हणजे अद्वैतचा मोबाईल हा काजलच्या हातात असतो आणि काजल मोबाईल घेऊन आलेली असते आणि अद्वैत म्हणत असतो की हे बघा तिथं पडलेला होता दाजी, असं म्हणत काजल तो मोबाईल घेऊन अद्वैतकडे देते. त्यानंतर कला म्हणत असते की काय चाललंय तुझं. तेव्हा अद्वैत मात्र कलावरती ओरडत असतो आणि कला पण तेवढीच चिडलेली असते. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर, तू प्रत्येक वेळेस माझ्यावरच सगळे दोष देत जाऊ नको असं ती म्हणत असते. आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं होतंय, या सगळ्याला फक्त जबाबदार तू आहेस, कारण तू या सगळ्या गोष्टी करत असतेस, हे सगळं करायची गरज काय होती असं म्हणत अद्वैत तिच्यावरती ओरडू लागतो. आणि त्याचबरोबर आता अद्वैतचं जेवण झालेलं असतं आणि अद्वैत निघत असतो. तेव्हा कला एक डबा अद्वैतकडे देते आणि अद्वैतला म्हणते की हे घे. अद्वैत म्हणतो नकोय मला. तेव्हा कला म्हणते सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी दिलेल्या असतात असं नाही रे, कधीतरी विचार करत जा, कारण हे मी आजोबांसाठी दिलेलं आहे, पौष्टिक लाडू आहेत आणि ते आजोबांसाठी दिलेले आहेत एवढे लक्षात ठेव, असं म्हणत हे आजोबांना दे असं कला ठणकावून अद्वैतला सांगते. अद्वैत मात्र इकडे विचार करत असतो आणि त्याचवेळी त्याच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी सुरू असतात. आणि मग अद्वैत म्हणतो ठीक आहे असं म्हणत त्याने तो डबा आता हातात घेतलेला असतो आणि त्याचबरोबर तो निघत असतो. तेव्हा कला म्हणते की मी त्याला बाहेर गाडीपर्यंत सोडून येते.
असं म्हणत काजल आता कला निघालेली असते गाडीपर्यंत सोडायला. अद्वैतला खरं तर या सगळ्या गोष्टींची मजा येत असते आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला खूपच मस्करी करत असते आणि कलाच्या या मस्करीमुळं संगीता मात्र कलाला म्हणत असते की तुला चांगलं ना फटकवायला पाहिजे, कारण तुझं ना जरा अति चाललेलं असतं. हे सगळं संगीता बोलत असते. त्याचबरोबर कलाला अद्वैत म्हणत असतो, पुन्हा जर तू असं काही केलंस ना तर बघ गाठ माझ्याशी आहे. असं अद्वैतच्या समोर संगीता कलाला ओरडत असते. त्यावेळेस कला आता सोडायला जाते आणि मग अद्वैत त्याचबरोबर कला तिकडे गेलेले असतात. तेव्हा संगीता म्हणते की हो, माझ्या डोक्यात जे चालू आहे तेच तुम्हाला पण वाटतंय ना, म्हणजे बघा बरं तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ते, असं ते बोलत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत कला दोघंही गाडीच्या जवळ बोलत उभा राहिलेले आहेत. तेव्हा इकडे दिनकर म्हणतो की अगं असं कसं सांग, आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या बापाच्या लक्षात येणार नाही आहे का? तू म्हणते तेच मला पण वाटत आहे. आपली कली संसारात रुळायला लागलेली आहे. हे सगळं जेव्हा पाहिल्यानंतर दिनकर आणि संगीता दोघंही सुखावलेले असतात. त्यांना दोघांनाही बरं वाटत असतं, कारण आपली मुलगी जी आहे ती सुखात आहे, आनंदात आहे, हे त्यांना पाहायला मिळत असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता घरी निघालेला असतो आणि कला त्याचबरोबर संगीता सगळेजण तिथं असतात. कला त्याला बाय म्हणते. कलाला खूप छान वाटलेलं असतं. फायनली अद्वैतने कलाला आणलेलं असतं. कलाच्या सोबत त्याने वेळ घालवलेला असतो. कलाला जे हवं असतं ते अद्वैतला आता मिळालेलं असतं. इकडे सरोज त्याचबरोबर रोहिणी राहुल थांबलेले असतात. अद्वैत आलेला असतो आणि आता हे सगळेजण मजा घ्यायचं ठरवतात. आणि त्याच वेळी इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र यांना सगळ्यांना असं वाटत असतं की जे काय घडत आहे ते फक्त आणि फक्त यांच्यामुळेच घडत आहे. या गोष्टी इकडे रोहिणी आणि राहुलच्या मनात सुरू असतात. रोहिणी आणि राहुल यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मात्र शांत राहायचं नाही, आणखी आगीत तेल ओतायचं. आणि मग सरोज आल्या आल्या त्याला विचारते, अद्वैत तू कुठं होतास, तुला कळतंय का, तू फोन उचललेलास, बोलायचं तरी होतं माझ्याशी. अद्वैत म्हणतो, मी कधी रिसीव केलेला फोन, नाही माझ्या लक्षात नाही आलं, असं अद्वैत तिला बोलू लागतो. तेव्हा इकडे आता सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज म्हणत असते, काय तुला लक्षातही आलं नाही आहे की तू माझा फोन उचलला होता? तेव्हा तो म्हणत असतो की हो, नाही लक्षात आलं माझ्या, मी खरेच्या घरी गेलेलो, तिची मला व्हॉइस नोट आली होती आणि ती खूपच प्रॉब्लेममध्ये होती म्हणून गेलो होतो. तेव्हा संगीता म्हणते, खरंच होती का प्रॉब्लेममध्ये ती? तेव्हा सरोज म्हणते की खरंच होती का प्रॉब्लेममध्ये ती? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तिने माझी मस्करी केली होती. तेव्हा इकडे सरोज म्हणू लागते, प्रत्येक वेळेस स्वतःचा खरेपणा सिद्ध करणारी आज खोटेपणाचा आधार घेऊन तुला तिने घरी बोलवून घेतलं. बघितलं ना, ती मुलगी तुला सोबत घेण्यासाठी काही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. अद्वैत म्हणतो, अगं मस्करी केली होती आई, मस्करी केलेली तर त्यात काय एवढं सांग बरं. तेव्हा इकडे तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते, मस्करी वगैरे काही नाही आहे, तिचे जे चाललेलं असतं ना हे सगळं नाटक चाललेलं असतं, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत अद्वैतला ती बोलत असते. तेव्हा अद्वैत मात्र म्हणत असतो की अगं आई तसं काही नाही आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की आता तू ठरवलेच आहे ना, तुला माझ्या गोष्टी पटतच नाही आहेत तर बोलायचं काय तुझ्याशी आणि कशा पद्धतीनं बोलायचं ते सांग ना, कारण तुझ्या मनात हे सर्व सुरू असतं, कारण तुला आता त्या मुलीच्या समोर दुसरं कोणी दिसतही नाही. हे सरोज त्याला ओरडून बोलत असते आणि मात्र आता शांतच असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाचं मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीचा तिळवणाचा सण हा संगीताने करायचं ठरवलेला आहे, कारण कला माहेरी आलेली आहे. तर इकडे तिळवणासाठी आता सरोज आणि रोहिणी ह्या दोघीही आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अद्वैतनेही काळा कुर्ता घातलेला आहे. कलाही खूप सुंदर दिसत आहे, कलाने छान साडी नेसलेली आहे आणि आला आला अद्वैत त्या तिच्याकडे पाहतच राहतो. आणि त्या क्षणी इकडे सरोजला मात्र धक्का बसलेला असतो, कारण अद्वैत एकटक तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा सरोज म्हणत असते की काय चाललंय रे अद्वैत, असं म्हणता क्षणी अद्वैतच्या लक्षात येतं आणि अद्वैत कावराबावरा होतो. परंतु आता संगीता त्याचबरोबर कला हे अद्वैतला सांगत असतात की हे दागिने आपल्याला घालायचे आहेत, असं कला सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही मी नाही घालणार हे दागिने. तेव्हा संगीता म्हणू लागते, तर लगेच सरोज त्याला ओरडून तिथं बोलत असते संगीताला की नाही, एकदा नाही म्हटलंय ना, नाही, पुन्हा तुम्ही त्याला जबरदस्ती करायची काही गरज नाही, असं ती ओरडून सांगत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा संगीता दिनकर सगळेजण खुश असतात, पण सरोजचा नांगा मात्र वरच पाहिजे. तिचं जे वागणं आहे ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे दिनकर संगीता सगळेजण समजून घेत असतात, पण सरोजच्या आणि रोहिणीच्या अंगात तेवढी मस्ती असते, त्या नेहमी चुकीच्या पद्धतीनं वागत असतात. प्रत्येक वेळेस कलाच्या माहेरच्यांना कमी लेखत असतात, हे त्यांचं नेहमीचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर
सरोज म्हणत असते की त्याने एकदा नाही म्हणून सांगितलंय ना, नाही तो घालणारच नाही असं सरोज सांगू लागते. त्यावेळेस अद्वैत पाहत असतो. अद्वैतला कळत नसतं की करू काय नक्की, कुणाचं ऐकू. आणि इकडे कला त्याचबरोबर संगीता मागं लागलेले आहेत ते घाल म्हणून, आणि ते घालायला लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण इकडे सरोजचं म्हणणं आहे की नाही, अद्वैतला नाही ना घालायचं बास. मग तुम्ही त्याला विचारायचं नाही की का घालत नाही आहे, त्याला नको आहेत ना बास. कला मात्र शांतच होते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत आता संगीताची आणि कलाची बाजू घेऊन सरोजला काय ऐकवणार आहे, सरोजच्या बाबतीत काय बोलणार आहे, सरोजच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.